3, I am explaining test of significance. First is student t-test. In that, two different type of example. First is unpaired test example and second is paired test example and third is paired test for difference. ह्या टेस्टमध्ये आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तर फर्स्ट आपण स्टुडंट टी टेस्ट पाहू. हा स्टुडंट टी टेस्टचा मेन फॉर्म्युला आहे. टी इज इक्वल टू x1 बार मायनस x2 बार डिवायडेड बाय अंडर द रूट इन ब्रॅकेट SE1 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट SE2 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. तर x1 बार अँड x2 बार हे मीन आहेत. दोन डाटा दिले जातात याच्यामध्ये, म्हणजे दोन ऑब्झर्वेशन दिले. फर्स्ट ऑब्झर्वेशनचा हा मीन आणि सेकंड ऑब्झर्वेशनचा हा मीन, आणि SE1 आणि SE2 हे स्टँडर्ड एरर्स आहेत. तर त्या या स्टुडंट टी टेस्टमध्ये आधी पी व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आणि पी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम काढावं लागेल. सो हे तिन्ही फॉर्म्युले आहेत. हे तिन्ही फॉर्म्युले ह्या मेन फॉर्म्युल्याचे मॉडिफिकेशन आहेत. स्टुडंट टी टेस्टमध्ये प्रत्येक एक्झाम्पलनुसार फॉर्म्युला चेंज होतो. सो फर्स्ट एक्झाम्पल इज फॉर अनपेअर्ड टेस्ट. म्हणजे हा अनपेअर्डचं एक्झाम्पल हे एक्झाम्पल इज द टेबल शोज गिवन गेन इन बॉडी वेट ऑफ 2 lots ऑफ यंग रॅट्स मेंटेन ऑन 2 different डाएट्स हाय अँड लो प्रोटीन. कॅल्क्युलेट वेदर द चेंज इन बॉडी वेट ऑब्झर्व्ड इज ड्यू टू डाएट ऑर नॉट. तर ह्या एक्झाम्पलमध्ये दोन ग्रुप दिलेले आहेत, आणि फर्स्ट ग्रुपचे जे रॅट आहेत त्यांना हाय प्रोटीन दिले आणि सेकंड ग्रुपच्या रॅटला लो प्रोटीन दिले. तर त्यांच्यातला आपल्याला सिग्निफिकन्स डिफरंट काढायचं आहे. म्हणजे त्या रॅटने बॉडी वेट गेन केले का नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी हा ऑब्झर्वेशन टेबल आहे. मग इथे फर्स्ट ग्रुपमध्ये हे 12 रॅट आहेत आणि सेकंड ग्रुपमध्ये 7 रॅट घेतलेत. तर मग ग्रुप 1मध्ये हाय प्रोटीन दिले, त्याच्या ह्या व्हॅल्यू आहेत इंडिव्हिज्युअली. फर्स्ट रॅटला 135 दिलं आहे, सेकंड रॅटला 146 दिलं आहे. त्यानंतर ग्रुप सेकंडमध्ये 7 रॅट घेतलेत आणि त्यांना लो प्रोटीन दिले. लाईक फर्स्ट रॅटला 17, सेकंड रॅटला 118. मग आता x1 स्क्वेअर आणि x2 स्क्वेअर काढायचा आहे. तर x1 स्क्वेअर काढण्यासाठी जो ग्रुप 1 आहे त्यातल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूचा स्क्वेअर काढायचा आहे. म्हणजे 134चा स्क्वेअर येईल 17956. तर त्या अशा पद्धतीने सगळ्याचे स्क्वेअर, ह्या सगळ्यांचे स्क्वेअर इथे काढून घ्यायचे. x2 स्क्वेअरमध्ये पण ते 70चा स्क्वेअर 118चा स्क्वेअर काढायचा. तर 70चा स्क्वेअर येईल 4900. देन n इज इक्वल टू 12. म्हणजे जेवढे नंबर ऑफ रॅट घेतलेत आपण ग्रुप फर्स्टमध्ये तो झाला आपला n1. तो काय असेल n1 इज इक्वल टू 12. त्यानंतर ग्रुप 1 सगळ्यांची ॲडिशन करायची, ती येते 1440. तो झाला आपला समेशन ऑफ x1. त्यानंतर x1 स्क्वेअर ह्या सगळ्या व्हॅल्यूंची ॲडिशन करायची, तर ती ॲडिशन येते 17783. तो झाला आपला x1 स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजेच 17783. त्यानंतर ग्रुप सेकंडमध्ये 7 रॅट आहेत म्हणून आपला तो n2 येईल. n2 इज इक्वल टू 7. देन ग्रुप सेकंडची जी लो प्रोटीनची व्हॅल्यू त्यांची सगळ्यांची ॲडिशन करायची, ते ॲडिशन येईल समेशन ऑफ x2 इज इक्वल टू 707. देन x2 स्क्वेअरची पण यांची सगळ्यांची ॲडिशन करायची, ते ॲडिशन येईल 73959. त्याला समेशन ऑफ x2 स्क्वेअर याने डिनोट केले, म्हणजे समेशन ऑफ x2 स्क्वेअर इज इक्वल टू ही इथं 73959. त्यानंतर मग आपल्याला इन ब्रॅकेट समेशन ऑफ x1 स्क्वेअर काढायचा आहे. तर त्यासाठी हा जो समेशन ऑफ x1 आहे, ही जी व्हॅल्यू आहे ही मल्टिप्लाय करायची इथं, म्हणजे तो झाला आपला समेशन ऑफ x1 स्क्वेअर. मग व्हॅल्यू येते 2,73600. लाईक दिस समेशन ऑफ x2 ब्रॅकेट स्क्वेअर पण काढून घ्यायचा आहे. समेशन ऑफ x2 ब्रॅकेट स्क्वेअर काढण्यासाठी ही जी व्हॅल्यू आहे समेशन ऑफ x2 707 ही मल्टिप्लाय करायची, लाईक याचा स्क्वेअर काढायचा 707चा. तो मग इथं येईल 499849. म्हणजे समेशन ऑफ x2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 499849. सो आता आपल्याला x1 बार आणि x2 बार काढायचा आहे. तर x1 बार काढण्यासाठी फॉर्म्युला आहे समेशन ऑफ x1 डिवायडेड बाय n.
मग आता ह्या इथल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ह्या फॉर्म्युल्यात पुट करायच्या. तर आपला समेशन ऑफ x1 किती आहे 1440 आहे आणि त्याला n ने डिवाइड करायचं आहे. मग पहिल्या ग्रुपमध्ये n किती आहे 12 आहे. मग त्या 12 ने इथं आपण डिवाइड केलं तर ॲन्सर येते 120 म्हणजे x1 बार आला 120. ह्याच टाईपने x2 बार पण काढून घ्यायचा आहे तर ॲन्सर येते 101. देन मग आपल्याला समेशन ऑफ x1 स्क्वेअर काढायचा आहे. मग समेशन ऑफ x1 स्क्वेअर इथं आलेला आहे, ती व्हॅल्यू इथं पुट करून घ्यायची. देन समेशन ऑफ x2 स्क्वेअर इथं आलेला आहे, ती व्हॅल्यू इथं पुट करून घ्यायची. आणि नंतर आपल्याला इन ब्रॅकेट समेशन ऑफ x1 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर डिवायडेड बाय n1 करायचं आहे. मग आता समेशन ऑफ x1 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर, आता इथं ही व्हॅल्यू आहे समेशन ऑफ x1 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअरची, ही 273,600. ती व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यात टाकून n1 करायचा आहे. n1 म्हणजे हा 12 फर्स्ट ग्रुपमध्ये 12 आहे. मग त्याचा ॲन्सर येईल 172,800. ह्याच पद्धतीने सेकंड ग्रुपला पण असाच फॉर्म्युला आहे, फक्त इथं 2 येणार. मग त्याचा ॲन्सर येते 71407. देन समेशन ऑफ x1 स्क्वेअर काढायचा आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे समेशन ऑफ x1 स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट समेशन ऑफ x1 स्क्वेअर डिवायडेड बाय n1. सो इथं व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या ह्या फॉर्म्युल्यात पुट करून घ्यायच्या. इथं वरती पण दिलेलं आहे, हे शोधून लाईक समेशन ऑफ x1 स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे इथं बघायची. मग ते इथं ॲड करून त्याचा ॲन्सर काढायचा. त्याचा ॲन्सर येईल 5032. त्याचप्रमाणे ग्रुप 2साठी पण करायचं आहे. समेशन ऑफ x2 स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ x2 स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट समेशन ऑफ x2 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर डिवायडेड बाय n2. तर त्याचं ॲन्सर येईल 2552. देन मग आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं आहे. तर डिग्री ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला प्रत्येक एक्झाम्पलनुसार चेंज होईल. तर इथं काय फॉर्म्युला येईल n1 प्लस n2 मायनस 2. मग n1 किती आहे, n1 म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. तर पहिल्या ग्रुपमध्ये 12 रॅट होते आणि n2 म्हणजे दुसऱ्या ग्रुपचे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. मग दुसऱ्या ग्रुपमध्ये 7 रॅट होते. मायनस 2 का, कारण का 2 ग्रुप आहेत म्हणून. मग ॲन्सर येईल 17. देन हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या. हा मेन फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला इज लाईक t इज इक्वल टू x1 बार मायनस x2 बार डिवायडेड बाय अंडर द रूट समेशन ऑफ x1 स्क्वेअर प्लस समेशन ऑफ x2 स्क्वेअर डिवायडेड बाय n1 प्लस n2 मायनस 2 इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय n1 प्लस 1 डिवायडेड बाय n2 ब्रॅकेट कंप्लीट. तर ह्या फॉर्म्युलामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या. तर ॲन्सर येईल आपलं 1.89. मग आता 1.89 वरून आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. तर प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी आपल्याला प्रोबॅबिलिटी चार्ट लागेल. एस के कुलकर्णीमध्ये प्रोबॅबिलिटी चार्ट भेटून जाईल. सर आता आपले डिग्री ऑफ फ्रीडम 17 आहे. मग डिग्री ऑफ फ्रीडमच्या टेबलमध्ये 17 बघायचा, 17 आणि आपला ॲन्सर आले 1.89. मग आता ह्या 17च्या ह्या लाईनमध्ये 1.89 कुठं बसते का ते शोधायचं आहे. तर इथं बसते 1.89, पण कमी व्हॅल्यू आहे. मग आपलं प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू येते 0.1. मग आपला ॲन्सर येईल लेस दॅन 0.1 किंवा ग्रेटर दॅन 0.1 आणि लेस दॅन 0.05. सो मग ॲन्सर ह्या टाईपने येईल. फॉर टी इज इक्वल टू 1.89. टी आपला 1.89 आला. ॲट 17 डिग्रीज ऑफ फ्रीडम पी ग्रेटर दॅन 0.05 किंवा इथं आपण पी लेस दॅन 0.05 किंवा आपण इथं पी 0.01 पण येईल आपली. Hence, the observed difference gain in body weight due to 2 different types of diets is not significant. तर डिग्री ऑफ फ्रीडम ही प्रत्येक एक्झाम्पलनुसार चेंज होते. तर डिग्री ऑफ फ्रीडमचा मेन फॉर्म्युला आहे n-1. म्हणजे आपले नंबर ऑफ ऑब्झर्वेशन समजा इथं 5 आहे, मग 5 - 1 इज इक्वल टू NR 4. तर आता काही एक्झाम्पलमध्ये 2 n असतात म्हणजे 2 ग्रुपमुळं, त्यामुळे मग n + n2
-2, 2 ग्रुप असल्यामुळे -2. मग N1 मध्ये इथं आता 12 रॅट्स होते, इथं 7 -2 इज इक्वल टू इन 17. So next example is like the following table shows the serum urate level in 6 normal and 6 patients suffering from gout. Whether these changes are significant or not can be noted by calculating the t value. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सिरम युरेट लेवल चेक करायची आहे. नॉर्मल पेशंटमध्ये किती आहे आणि ज्यांना गाऊट झाला आहे त्या पेशंटमध्ये किती आहे त्यांचा डिफरन्स काढायचा आपल्याला. सो त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे, t इज इक्वल टू मोड x1 बार मायनस x2 बार डिवायडेड बाय अंडर दी रूट s1 स्क्वेअर प्लस s2 स्क्वेअर डिवायडेड बाय n. तर आता इथं s1 स्क्वेअर आणि s2 स्क्वेअर हे व्हॅरियन्स आहे. व्हॅरियन्स म्हणजे डिफरन्स काढायचं त्यामुळे. मग सो हा ऑब्झर्वेशन टेबल आहे. इथं सब्जेक्ट्स घेतलेत. सब्जेक्ट्स म्हणजे आपले किती व्हॉलेंटियर घेतलेत आपण 6. मग 1 2 3 4 5 6 आणि मग नॉर्मल पेशंटचा ग्रुप आणि गाऊट पेशंटचा ग्रुप. तर नॉर्मलमध्ये x1 म्हणजे नॉर्मल पेशंट म्हणजे झाले x1 आणि गाऊट पेशंट झाले x2. तर x1ची ही व्हॅल्यू म्हणजे सिरम युरेटची लेवल एवढी आहे प्रत्येक पेशंटमध्ये. फर्स्ट पेशंटमध्ये 4.5, सेकंडमध्ये 4.1 लाईक दिस खालच्यांची लेवल दिलेली आहे. देन x2मध्ये पण तसंच आहे. x2 म्हणजे गाऊट पेशंट. तर गाऊट पेशंटमध्ये सिरमची लेवल 6.2, 12.0, 8.1, 8.9, 8.3, 9.4. मग आपल्याला आता ह्या एक्सचा इथं स्क्वेअर केलेला आहे म्हणजेच 4.5चं स्क्वेअर 20.25. त्याच टाईपने खालच्यांचे स्क्वेअर केलेत. मग x2चा पण इथं गाऊट पेशंटमध्ये x2चा स्क्वेअर केला आहे म्हणजे 6.2चा स्क्वेअर 8.44. त्याच टाईपने ह्या बाकीच्यांचे पण इथे स्क्वेअर केले. देन n इज इक्वल टू 6. आपण ऑब्झर्वेशन्स म्हणजे आपले जे व्हॉलेंटियर किती घेतले 6 घेतलेत म्हणून n इज इक्वल टू 6. त्यानंतर x1ची ॲडिशन केली तर यांची ॲडिशन येते 27.5 म्हणजे तो झाला आपला समेशन ऑफ x1. त्यानंतर x1 स्क्वेअरची पण ॲडिशन करायची तर ॲडिशन येते 129.5 म्हणजे तो झाला आपला x1 स्क्वेअर. देन x2ची पण सगळ्यांची ॲडिशन केली, ॲडिशन आली 52.9. देन x2 स्क्वेअरची ॲडिशन आली 484.51. देन आता आपल्याला समेशन ऑफ x1 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर काढायचं. त्यासाठी जी समेशन ऑफ x1ची जी व्हॅल्यू आहे हिचा स्क्वेअर करायचा, ह्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा हे काढण्यासाठी. तर ॲन्सर येईल 756.25. ह्याचप्रमाणे समेशन ऑफ x2 ब्रॅकेट कंप्लीटचा स्क्वेअर काढायचा आहे. हे काढण्यासाठी 52.9 म्हणजे समेशन ऑफ x2ची जी व्हॅल्यू आहे 52.9 ह्याचा स्क्वेअर काढायचा आहे. तर मग ॲन्सर येईल 2798.41. तर आधी व्हॅरियन्स काढून घ्यायचा व्हॅरियन्सच्या फॉर्म्युलाने म्हणजेच s1 स्क्वेअर आणि s2 स्क्वेअर काढून घ्यायचा. तर ग्रुप 1साठी s1 स्क्वेअर चा फॉर्म्युला आहे s1 स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ x1 स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट समेशन ऑफ x1 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस 1. तर ह्या फॉर्म्युलामध्ये इथं ग्रुप 1 म्हणजे नॉर्मल पेशंटच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इथे ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या. तर ॲन्सर येतं s1 स्क्वेअर निघतो 0.71. सो लाईक दिस s2 स्क्वेअर पण काढून घ्यायचा. हा s2 स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे म्हणजेच गाऊट पेशंटचा. मग इथं सगळ्या त्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ह्या इथे पुट करायच्या. सो s2 स्क्वेअरची व्हॅल्यू निघेल 3.62. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये ॲड करायच्यात. तो फॉर्म्युला आहे t इज इक्वल टू x1 बार मायनस x2 बार डिवायडेड बाय अंडर दी रूट s1 स्क्वेअर प्लस s2 स्क्वेअर डिवायडेड बाय n. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युलामध्ये पुट केला तर ॲन्सर येईल आपला t निघेल t इज इक्वल टू 4.99. तर आपल्याला याची प्रोबॅबिलिटी काढायची. सो त्यासाठी प्रोबॅबिलिटी चार्ट पाहू. तर इथे आपला डिग्री ऑफ फ्रीडम येईल 10. तर 10 का येईल कारण की याच्यामध्ये 2 ग्रुप घेतलेले आहेत आपण म्हणजे n1 प्लस n2 मायनस 2. तर n1मध्ये आपला n1 नॉर्मल पेशंटसाठी होता तर
तर त्याची व्हॅल्यू आहे 6 प्लस N2 पण गाऊट पेशंटसाठी होता, तर त्याची व्हॅल्यू आहे 6 - 2 म्हणजे 12 - 2 10 हा आपला डिग्री ऑफ फ्रीडम निघेल. तर मग आता 10 डिग्री ऑफ फ्रीडममध्ये आपली 4.99 व्हॅल्यू कुठं बसते ते चेक करायचे. सो हा आहे 10 डिग्री ऑफ फ्रीडम. याच्यामध्ये 4.99 कुठं बसते चेक करायचे, तर इथे बसते. तर मग आपला डिग्री ऑफ फ्रीडम निघेल 0.011. आपली ही प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू निघेल 0.011 म्हणजे ही सिग्निफिकंट आहे. देन थर्ड एक्झाम्पल इज फॉर पेअर्ड टी टेस्ट. हे पेअर्ड टी टेस्टचं एक्झाम्पल आहे. सो एक्झाम्पल इज लाईक हिमोग्लोबिन व्हॅल्यूज were estimated before and after the treatment with vitamin B12 therapy in the 6 human volunteers. Calculate whether these changes were significant due to drug or not. तर ह्या एक्झाम्पलमध्ये हिमोग्लोबिनचं काउंट चेक करायचं आहे आपल्याला आफ्टर दी थेरपी आणि बिफोर किती होतं ते. सो हा त्याचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. मग सब्जेक्ट्स म्हणजे आपले व्हॉलेंटियर आहेत 6 आणि मग आता बिफोर म्हणजे B12ची थेरपी दिल्या अगोदरचे रिडिंग एवढे येतात, म्हणजे त्यांच्यामध्ये आधी एवढं हिमोग्लोबिन होतं. लाईक फर्स्ट व्हॉलेंटियरमध्ये 12.2, सेकंडमध्ये 11.3 आणि आफ्टर म्हणजे B12ची थेरपी दिल्यानंतर त्यांचं काउंट एवढं वाढले, म्हणजे फर्स्टमध्ये 13, सेकंडमध्ये 13.4. मग आता बिफोर आणि आफ्टर यांचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. इथे डिफरन्स काढला आपला फर्स्ट व्हॉलेंटियरचा डिफरन्स येईल 0.8, सेकंडचा आला आहे 2.1. त्याच टाईपने खालच्याचे पण काढून घ्यायचे. मग ह्या डिफरन्सचा आपल्याला इथं स्क्वेअर करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे, म्हणजे 0.8 × 8, 0.8 × 0.8 याचा स्क्वेअर आला 0.64. त्या टाईपने सगळ्याचे स्क्वेअर करून घ्यायचे. सो N इज इक्वल टू 6 ऑब्झर्वेशन म्हणून इथं 6 येणार. त्यानं आपल्याला डिफरन्सची टोटल करायची सगळी. तर यांची टोटल येते 10.0 आणि डी स्क्वेअरची पण इथं टोटल केली तर टोटल आली 19.04. तर आपल्याला मीन काढायचा आहे. मीन काढण्यासाठी हा फॉर्म्युला दिला इथे डी बार इज इक्वल टू समेशन ऑफ डी डिवायडेड बाय N. सो मग आपला समेशन ऑफ डी म्हणजे हा डिफरन्स आहे 10 डिवायडेड बाय N म्हणजे आपले 6 व्हॉलेंटियर म्हणून 6. तर आपला डी बार निघाला 1.66. त्यानंतर समेशन ऑफ डी ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर आहे हा 19.04. तर आता ह्या व्हॅल्यू आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये ॲड करायच्या. फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू मोड डी बार डिवायडेड बाय √S² डिवायडेड बाय N. तर त्यासाठी आधी आपल्याला व्हॅरियन्स काढून घ्यायचा आहे, म्हणजे S² काढून घ्यायचा आहे. तर S² फॉर्म्युला आहे S² इज इक्वल टू समेशन ऑफ D² मायनस समेशन ऑफ डी ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर डिवायडेड बाय N डिवायडेड बाय N - 1. सो ह्या व्हॅल्यू इथे दिलेल्या आहेत त्या आपल्याला इथे पुट करायच्या. तर ॲन्सर निघेल 0.476. हा निघाला आपला S². मग आता जो मेन फॉर्म्युला आहे हा मेन फॉर्म्युला आहे, हा इथं लिहिला आहे. यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू ॲड करायच्यात. तर आपला ॲन्सर येईल 5.98. आणि इथं डिग्री ऑफ फ्रीडम येतो आहे 5 का येतो आहे कारण का नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इथं 5 आहेत. इथं ग्रुप वगैरे काही नाही आहे, सिंगल एकच ग्रुप आहे, त्यामुळे इथं 6 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन येतात. 6 - 1 5 डिग्री ऑफ फ्रीडम आला. तर मग आपल्याला 5 डिग्री ऑफ फ्रीडमला 5.92 कुठं बसते प्रोबॅबिलिटी चेक करायची आहे. सो डिग्री ऑफ फ्रीडम 5ला 5.9 बघायचं आपल्याला. डिग्री ऑफ फ्रीडम 5ला 5.9 कुठे बसते बघा. हां, तर इथं बसते. तर मग आपली प्रोबॅबिलिटी येईल 0.001 म्हणजे ही सिग्निफिकंट व्हॅल्यू आली आहे. सो फॉर टी इज इक्वल टू 5.98 हा टी आला आहे आपला आणि डिग्री ऑफ फ्रीडमला त्याची व्हॅल्यू येईल 0.01. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपण डिफरन्स कॅल्क्युलेट केलेला आहे.